नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका नवीन व्हिडिओसोबत. तर आज आपण आलेलो आहोत वंडर पार्कला, नेरूळमध्ये, नवी मुंबईमध्ये येतं ते. तर इथे आलेलो आहोत, पण ह्याचा टायमिंग जो आहे तो सकाळी 6 ते 12 असतो आणि दुपारी 3 ते रात्री 8पर्यंत असतो. तर आम्ही रॉंग टाईमला आले. आत्ता 1 वाजलेले आहेत आणि सकाळचा पण भेटला नाही आम्हाला, तर दुपारचंच भेटेल आम्हाला म्हणजे आतमध्ये प्रवेश. तर आत्ता 1 वाजलेले आहेत आणि अजून 2 तास आहे आतमध्ये आम्हाला प्रवेश भेटण्यासाठी. तर आपण पाहूयात, जवळच एक सीवूडचा मॉल आहे इथे, तिथे जायचा प्लॅन करतोय. जर आपल्याला आतमध्ये प्रवेश दिला नाही तर आपण पाहूयात अगोदर तिकीटं काढून मिळतात का. 3 वाजताच मिळणार आहे ते. सो चेक करूया आणि जर नसेल मिळत तर आपण तिकडे फिरून येऊयात आणि नंतर मग तुम्ही पण असे आलात तर तुम्ही पण असा प्लॅन करू शकता. तर आम्हाला काही तिकीट वगैरे मिळालं नाही आणि 3 वाजता हे पाहू शकता किती लाईन लागलेली आहे. खूप गर्दी होती आणि शनिवारचा दिवस होता, त्यामुळे सगळ्यांना सुट्टी असते, त्यामुळे भरपूर सारी गर्दी होती. तुम्हाला आतमध्ये गेल्यावर पण पाहायला मिळेल. तर तिकीट घेतले फायनली आणि आम्ही आतमध्ये आलेलो आहोत. जर का तुम्ही येण्याचा प्लॅन करत असाल तर तिकीट म्हणजे एंट्री फी जी असते ती 35 रुपीज आहे पर पर्सन आणि लहान मुलांसाठी 25 रुपये आहे. आणि मी अजून एक सांगू इच्छिते तुम्हाला की ज्यावेळी तुम्ही एंट्री फी भरता त्यावेळी तुम्ही आतमध्ये आपल्याला राईड्स करायचे आहेत ते पण तिकीट काढून घ्या, कारण की नंतर खूप मोठ्या लाईन लावायला लागते आपल्याला आणि मग नंतर वेळ होऊन जातो खूप जास्त. त्यामुळे अगोदरच आपण जेव्हा एंट्री फी भरतो त्यावेळेसच तिकीट पण काढून घ्या, कारण फक्त पर राईड 25 रुपये आहे, त्यामुळे मस्त एन्जॉय करू शकता तुम्ही सगळ्या राईडचं. तर आपण आता 7 जे आश्चर्य आहे जगातील, तर त्याचे स्टॅच्यू इकडं दिलेले आहेत, त्यामुळेच कदाचित त्याला वंडर पार्क असं नाव दिलेलं आहे. तर ते पाहूयात आपण अगोदर आणि नंतर मुलांना थोडंसं खेळूया आणि राईड नंतर करूयात, कारण राईड थोड्या वेळाने चालू होणार आहे, अजून लगेच चालू होणार नाही. त्यामुळे अगोदर ते पाहूयात आपण स्टॅच्यू आणि नंतर त्यांना खेळून देऊया आणि नंतर आपण राईड करूयात. तर या ठिकाणी जो आहे तो मॅप दिलेला आहे, तर आतमध्ये कुठल्या ठिकाणी काय काय शो आहेत किंवा काय काय कुठे राईड आहेत ते. तर अजून एक सांगायचं की इथे पार्किंगची पण सुविधा आहे, म्हणजे बाईक जर असेल तर 10 रुपये घेतात आणि कार पार्किंगचे 50 रुपये घेतात आणि तसं लवकर आलात तर बाहेर पण पार्क करू शकता तुम्ही. तर या ठिकाणी जे आहेत ते जगातील 7 आश्चर्य जे आहेत त्याचे स्टॅच्यू दिलेले आहेत. हे पाहू शकता, माहिती सहित दिलेली आहे, त्यामुळे तुम्ही पाहू शकता आणि माहिती पण वाचू शकता त्याच्यावरती. तर या ठिकाणी पाहू शकता, ही आहे चीनची भिंत, जी की जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आहे. आणि हे आहे आपल्या भारतामध्येच आहे ते आश्चर्य, जगातल्या 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य जे की ताजमहल, ते आपल्या भारतामध्ये आहे. तर स्टॅच्यू पाहून झाल्यानंतर इकडे आम्ही मुलांना जे खेळण्यासाठी आहे तिकडे आलेलो आहोत. तर थोडंसं ऊन आहे त्यामुळे थोडंसं सावलीला बसूयात आणि मुलांना खेळून देऊयात. खूप छान आहे, मस्त पाहू शकता किती मोठं आहे वंडर पार्क. तर थोडा वेळ मुलांना इथं खेळून देऊयात आणि नंतर आपण राईड करायला जाणार आहोत. थोडासा वेळ आहे अजून राईड चालू होण्यासाठी. तर मस्त निवांत आम्ही झाडाखाली बसतो आणि ते मुलं खेळता येते. वेगवेगळ्या प्रकारची ॲक्टिव्हिटी होती मुलांना पण, खूप छान आहे.
तर एक दिवसाची सुट्टी जर एन्जॉय करायची असेल तुम्हाला जवळपास तर नक्कीच इथे व्हिजिट देऊ शकता। खूप छान आहे, बसायला जागा आहे, मन प्रसन्न होतं, हिरवगार आहे सगळीकडे। हे पाहू शकता वेगवेगळ्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटी होतात मुलांच्या छान अशा। तर आता राईड चालू होणार आहे, त्यामुळे आपण आता राईड करायला जाऊयात। And then you take good and you sleep outside. You can तर मंडळी आमचे राईड करून झालेत आणि खूप जास्त लाईन लावावी लागली, त्यामुळे पाहू शकता तुम्ही किती गर्दी आहे ते। आणि दुपारी आलेलो तर संध्याकाळ झालेली आहे ऑलमोस्ट। तर घरी चाललो आता आणि आम्हाला लेझर शो पाहायला मिळणार नाही कारण खूप ऑलरेडी उशीर झालेला आहे, घरी जायचं। तुम्ही जर येणार असाल तर नक्कीच लेझर शो पाहून जा, खूप छान असतो। तर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, पाहू शकता समोर किती गर्दी आहे लेझर शो पाहण्यासाठी। तर आवडला असेल व्लॉग तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला पुन्हा भेटूया असे छानसे व्हिडिओ सोबत, तोपर्यंत बाय बाय।